मी सध्या आहे काटेवाडी गावामध्ये, पवारांची काटेवाडी। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जवळपास जाहीर झालेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मुंबईमध्ये जाहीर झाल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी काटेवाडी गावामध्ये जल्लोष सुरू आहे, गुलालाची उधळण झालेली आहे, फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या तोंडावरती आनंद ओसंडून वाहत आहे। प्रत्येक जण या ठिकाणी आनंदी दिसतोय। आपण थेट जाऊयात, त्यांच्याबरोबर संवाद साधूयात। काय सांगाल, कशा पद्धतीनं हा आनंद साजरा करताय? आता आम्ही वहिनींना राज्यसभेवरती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना गुलाल फटाकडे, आता थोड्याच वेळात बेंजो पार्टीवाले येणार आहेत, सर्व आम्ही खूप आनंद झालेला आहे आम्हाला सर्वांना। किती आनंद वाटतोय आज? आज लाडू वाटून आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे, त्यामुळे मनापासून आनंद झालेला आहे। काय सांगाल, आजच्या ह्या भावना कशा आहेत तुमच्या? काय आहे, मी सुरुवातीपासूनच हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आतुरलेलो होतो, आसुसलेलो होतो आणि आज जो काय आम्हाला आनंद साजरा करायला मिळतोय ह्याला आमचा आनंद द्विगुणित झाला, याला पारावार नाही। आणि जो काही दादांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आणि आदरणीय वहिनी साहेबांना राज्यसभेवरती जाऊन फॉर्म निवडून आलेल्या, आज काय बिनविरोधच निवडून आलेले आहेत आणि आमची ताकद आता परत द्विगुणित झालेली आहे आणि आम्ही परत जोमाने काम करणार आहे आणि येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये निवडणूक आम्ही जिंकणार आहे, असा निर्धार आज आम्ही सर्वांनी इथं जल्लोष करून साजरा केला। काटेवाडीकरांनी पहिल्यांदाच म्हणजे परवाच दिवशी एक मागणी केली होती आणि त्या मागणीला यश आलं असं वाटतंय का? 100% आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा महायुतीचे घटक पक्ष नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांचा आम्ही पूर्णपणे आभार मानतो। कारण हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय चांगला झाला, कारण जे मतदान झालं वहिनी साहेबांचं, आता निवडणूक झाली लोकसभा, ते पूर्ण भावनिकतेच्या ह्याच्यावरती झालेलं होतं। कारण दादांनी जो विकास केला होता तो 100% दादांना वहिनींना ते मतदान व्हायला पाहिजे होतं, परंतु आता शेवटी जनता जनार्दन असते, त्यांनी भावनिकतेच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि ते आम्ही मान्य पण केलं। परंतु आज खऱ्या अर्थाने विकासासाठी न्याय जो दिला तो ह्या सर्व घटक पक्ष आदरणीय दादा आणि तुमच्या तटकरे साहेब यांचं आम्ही संपूर्ण काटेवाडीकर म्हणून आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि वहिनी साहेबांचं अभिनंदन करतो। सुरुवातीला मला जायचंय की पार्थ पवारांचं नाव अगोदर सुरुवातीला नाव होतं, त्यानंतर आता वहिनींचं नाव आलंय, काय सांगाल? पहिल्यांदा मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, एकनाथ साहेब खडसे, एकनाथजी शिंदे, आदरणीय दादा तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांचा आभार मानतो। त्यांनी आदरणीय वहिनी साहेबांना राज्यसभेची उमेदवारी डिक्लेअर केली होती, आता बिनविरोध होती। तुम्ही मला त्या पद्धतीने विचारले पारदादांचं नाव, हो, पारदादा ही लोकसभा झाल्यानंतर पारदादांचं राज्यसभेसाठी नाव पक्षाने निश्चित केलेलं होतं, पक्षाच्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं। परंतु आदरणीय पारदादांचा मनाचा मोठेपणा आणि आपल्या आई वडिलांविषयी असलेली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आणि माझ्या आईला राज्यसभा दिली पाहिजे, त्यांनी लोकसभेला तालुका ना तालुका, गाव ना गाव, गल्ली ना गल्ली पिंजून काढली। परंतु जसं आमचे डेप्युटी सरपंच म्हणले की काही भावनेच्या विषयावर झालं इच्छित, आता आम्हाला ताकद मिळाली वहिनी राज्यसभेला गेल्यावर आणि आदरणीय पारदादांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांनी आपली वहिनी साहेबांना दिली। नक्कीच या ठिकाणी आणखीन काही छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल चेअरमन, हा आनंद कशा पद्धतीने तुम्ही साजरा करताय? सर्वप्रथम काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय वहिनींचं आम्ही सर्वजण मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या माध्यमातून जो आज वहिनींच्या बद्दल जो निर्णय घेतला गेला त्याच्याबद्दल देखील सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आणि आजपर्यंत जो वहिनींनी कष्ट घेतले त्या कष्टाचं निश्चितपणे आजची झाल्याशिवाय राहणार नाही, कारण वहिनींनी आपण पाहिलं पर्यावरण ग्राम असेल, इको विलेज असेल किंवा ग्राम स्वच्छता अभियान असेल, हे तालुका राज्य पातळीवरती काम केलं, परंतु आता निश्चितपणे देश पातळीवरती वहिनींना काम करण्याची संधी निश्चितपणे या माध्यमातून मिळेल। आणि या सगळ्या गोष्टीची परिस्थिती पाहिल्यानंतर येणाऱ्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार होईल त्यामध्ये निश्चितपणे वहिनींना स्थान मिळावं अशा प्रकारची आम्ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा वहिनींचं मनापासून अभिनंदन करतो। राज्यसभेवरती सुनेत्रा पवारांची वर्णी लागलेली आहे, आता आम्ही गावकरी आहे की त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी हे गावकरी करत आहेत। जावेद मुलानी, G24 तास, काटेवाडी, बारामती।